नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर एवढ्यात आपण डेली अनालिसिसचे व्हिडिओ बनवत नाही, कारण सेबीचा नवीन रूल आलेला आहे की तुम्ही लाईव्ह चार्ट वापरू शकत नाही आणि 3 महिने पहिलेचा डाटा तुम्ही ऍज अ शिकवायसाठी यूज करू शकता. आणि जो काही आपण डेली अनालिसिस साठी चार्ट वापरतो तो इंट्राडे करंट मार्केटचा चार्ट असतो. लाईव्ह चार्ट नसतो, पण करंट मार्केटची प्राइस त्याच्यात मेन्शन असतं. तर त्याच्यामुळं आपण थोडे दिवस झाले की डेली अनालिसिसचे व्हिडिओ स्टॉप केलेले आणि आपल्याला भविष्यात त्याच्यावर काय ऑप्शन निघतो हे पाहून आपण डेली अनालिसिसचे व्हिडिओ परत एकदा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, शक्य जर झालं तर. नाहीतर वेगळ्या माध्यमातून तुम्हाला कशा प्रकारे मला शेअर मार्केटची चांगली माहिती देता येईल ह्या पद्धतीने मी पुढचे व्हिडिओ बनवल. तर चला सुरू करूया. आज आपण ह्या नेक्स्ट मंथ मध्ये मार्केटमध्ये काय मोमेंटम होऊ शकतो तर याविषयी चर्चा करणार आहोत. तर निफ्टी मध्ये जर आपण पाहिलं तर हा मंथली चार्ट आहे. हा मंथ आपल्याला लोअर लेवलला ट्रेड होताना दिसतोय आणि गेल्या 1 2 3 4 5वा महिना हा असा चालू आहे की मार्केटमध्ये टॉप पासून आपण एक करेक्शन पाहतोय. तर नेक्स्ट मंथ मध्ये आपल्याला कोणत्या साईडला ट्रेड भेटू शकते किंवा नेक्स्ट मंथ मध्ये मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाऊ शकतं, आपल्याला प्रिव्हियस चार्टवर कोणते सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसतात तर याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपण एक लर्निंग पर्पजच व्हिडिओ राहणार आहे, पण याच्यामध्ये जो आपण डाटा वापरतोय किंवा जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स वापरतोय हे 3 महिन्यापेक्षा पूर्वीचे, त्याच्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये काही अडचण येण्याची शक्यता नाही. तर आपल्याला 5 महिन्यापासून एक डाऊनफॉल दिसतोय, पण गेले 2 ते 3 महिने आपल्याला प्राइस तर खाली येत होती, पण ऍट द एंड एक रिव्हर्सल मार्केटमध्ये येत होता, जेणेकरून मार्केटचं सेंटिमेंट खराब झालेलं होतं. थोडस मार्केटची क्लिअर डायरेक्शन कोणत्या साईडला आहे आणि मार्केट कोणत्या साईडला मूव्ह करू इच्छितो लक्षात येत नव्हतं. पण ह्या मंथ मध्ये आपल्याला अजून मंथ कंप्लीट व्हायला 2 ट्रेडिंग सेशन अजून पेंडिंग आहेत. 2 ट्रेडिंग सेशन अगोदरच आपण व्हिडिओ तयार करतोय, कारण एकंदर असं दिसतंय की निफ्टी मध्ये किंवा बँक निफ्टी मध्ये आपल्याला मंथली लोअर लेवलला क्लोजिंग भेटताना दिसू शकतो. तर चला आपण ट्रेंडचा एकदा अनालिसिस करून घेऊया. ट्रेंड जर पाहिला तर कम्प्लिटली आपल्याला प्राइस ऍक्शन ही लोअर हाय आणि लोअर लो बनवताना इथं दिसलेली. लास्ट मंथ मध्ये आपण ही चर्चा केली. हा जो काही एरिया क्रिएट झालेला आहे या ठिकाणी हा ऍज अ रेजिस्टन्स म्हणून आपल्याला कदाचित पाहायला भेटू शकतो आणि मार्केटनी ह्याच ब्रेकआउट लेवलला इथून जे मार्केटनी ब्रेकआउट दिलं टेस्ट करून खालच्या लेवलला येऊन मार्केटनी एक निगेटिव्ह साईडला शिफ्ट झालेले, म्हणजे आता मंथली मध्ये सुद्धा आपल्याला क्लिअर कट निगेटिव्ह ट्रेंड पाहायला भेटतोय. तर हा निगेटिव्ह ट्रेंड कुठपर्यंत खाली येऊ शकतो तर आपण चला त्याची चर्चा करूया. जर आपण मंथली चार्ट जर पाहिला तर आता ही जी ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेली ही ट्रेंड लाईन ऍज अ रेजिस्टन्स म्हणून काम करू शकते. कम्प्लिटली ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स आपल्याला भेटताना दिसतोय. तर तुम्ही ट्रेंड लाईन व्यवस्थित एकदा ड्रॉ जर केली, मी थोडीशी ऍडजस्टमेंट करतो त्याच्यामध्ये, जर अशी थोडी ऍडजस्टमेंट जर केली आपल्याला हाय पासून इथे एक टच पॉइंट, हा एक टच पॉइंट आणि नेक्स्ट टाइम जर मार्केट परत वरती आलं तर हा एक टेस्ट पॉइंट भेटून आपल्याला परत एकदा नवीन लो मार्केटमध्ये पाहायला भेटू शकतो. आता जर चार्टलाच फक्त जर तुम्हाला अनालिसिस करायचं असेल ट्रेंड लाईन ऐवजी आपल्याला जे काही रेजिस्टन्स दिसतात तर ह्या लेवलला ह्या एरियामध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स क्रिएट झालेला दिसतोय. तर हा जरी ट्रेंड लाईन मार्केटनी नकळत ब्रेक जर केली आणि कंटिन्युएशन मध्ये जर वरती गेलं तर ह्या लेवलवरून जी लेवल आहे 23,500 ते 23,800 चा हा जो एरिया आहे त्या एरियातून आपल्याला मार्केट परत खाली येताना दिसू शकतो. जर आपल्याला मार्केटमध्ये पुढच्या महिन्यामध्ये सुरुवातीला जर एखादी रिट्रेसमेंट भेटली मार्केटमध्ये तर
आपल्याला मार्केट एक रिट्रेसमेंट होऊन परत ट्रेंड फॉलो करताना दिसू शकतो. आणि आपण लास्ट मंथ मध्ये ही चर्चा केली की इथं जो आपल्याला सपोर्ट दिसतोय, हा जो सपोर्ट दिसतोय हा आता वीक झालेला आहे आणि याच्या खाली मला कुठंही मार्केटमध्ये सपोर्ट दिसत नाहीये आणि ह्या लेवल याच्यामधून मार्केट कुठूनही एकदा रिव्हर्सल घ्यायचा प्रयत्न करू शकतो. अजून हा महिना संपायला 2 दिवस, 2 ट्रेडिंग सेशन आपले अजून बाकी आहे. फ्रायडेला जेव्हा मार्केट क्लोज होईल त्याच्यानंतर जर आपल्याला हे कंटिन्युएशन मध्ये येताना जर मार्केट जर दिसलं तर कंटिन्युएशन मध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. आयदर जर मार्केटला रिट्रेस जर व्हायचा असेल तर मार्केट आयदर ट्रेंड लाईन और हा रेजिस्टन्स एरिया या दोन ठिकाणी मार्केट रिव्हर्सल घेऊ शकतं. आता लास्ट टाइम हा जो एरिया आहे ऍज अ सपोर्ट म्हणून काम करत होता. जर आपण त्याच्यावर प्रॉपर लाईन जर ड्रॉ केल्या तर हा जो काही एरिया आहे हा आपल्यासाठी एक रिट्रेसमेंट म्हणून काम करतोय. आता जर मार्केट ह्या लेवलला टेस्ट करून मार्केट कंटिन्युएशन मध्ये ह्या लोच्या जर खाली निघत असेल तर याच्यावरती एक स्टॉप लॉस ठेवून तुम्ही ही ट्रेड एक कंटिन्यू करू शकता. कारण हा मधला इम्पॉर्टंट सपोर्ट होता तो मार्केटनी ब्रेक केलेला आहे. आपलं लास्ट मंथ मध्ये हे बोलणंही झालं की 800-600 ची लेवल जेव्हा ब्रेक होईल त्याच्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक मोठा डाऊनफॉल सुद्धा पाहायला भेटू शकतो. तर तो डाऊनफॉल हा कुठपर्यंत येऊ शकतो तर हा डाऊनफॉल 21,000च्या आसपास मार्केट आपल्याला येताना दिसू शकतं. तर त्याच्यामुळे इथून पुढं ह्या महिन्यासाठी जर तुम्ही निफ्टीमध्ये काही प्लॅन करत असताल तर मार्केटमध्ये थोडासा प्लॅन जपून करा. कारण एक मोठा डाऊनफॉल 1000 ते 1500 पॉइंट मला निफ्टी खाली येताना मला अजून दिसती. तर त्याच्यामुळं डाऊन साईडला आपल्याला पोटेन्शियल थोडस मोठं आहे आणि एक मंथली ट्रेड जर तुम्ही प्लॅन केली तर तुम्हाला एक मंथली चांगली ट्रेड तुम्हाला निफ्टीमध्ये भेटू शकते. आणि त्या पद्धतीने तुम्ही जर निफ्टीमध्ये काम केलं तर त्याच्यामध्ये प्रॉफिट होण्याचेही चान्सेस तुम्हाला चांगले. त्याच्यामुळं निफ्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर चला आपण बँक निफ्टी एकदा पाहून घेऊ. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय पोटेन्शियल दिसतोय आणि कशा पद्धतीने आपण बँक निफ्टी ही ट्रेड करू. बँक निफ्टी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी ऑल टाइम हाय पासून मोठं करेक्शन आपल्याला झालेलं दिसतंय. पण बँक निफ्टी मध्ये गेल्या 3 महिन्यापासूनच एक करेक्शन होत आहे. पण तेही असं खूप मोठं करेक्शन अजून आपल्याला बँक निफ्टी मध्ये पाहायला भेटलेलं नाहीये. एक साइडवेज मार्केट मधून, साइडवेज ट्रेंड मधून बँक निफ्टी आपल्याला मंथली चार्टवर बाहेर पडताना दिसती. तर त्याच्यामुळं ही जी काही साइडवेज रेंज आहे ह्या लोच्या खाली जेव्हा निफ्टी निघल तेव्हा आपल्याला एक चांगला डाऊनफॉल पाहायला भेटू शकतो. किंवा हा जो काही सपोर्ट एरिया बँक निफ्टी मध्ये बनलेला आहे पण हा 2 ते 3 वेळेस टेस्टेड आहे. एकदा इथं टेस्टेड आहे, एकदा इथे टेस्ट केलेला आहे आणि एकदा मागच्या महिन्यात सुद्धा बँक निफ्टीनी त्या लेवलला टेस्ट केलेलं आहे. तर त्याच्यामुळं मंथली चार्टवर तर मला सपोर्ट जो दिसतोय तो डायरेक्टली ह्या लेवलला दिसतोय. कारण इथून मार्केट इथून खाली पडलं, प्राइस ऍक्शन बनवून ऑल टाइम हायच्या वरती निघून मार्केटने एक हायर लो बनवून हायर हाय बनवलं. तर त्याच्यामुळं हा जो काही खालचा एरिया जो दिसतोय मला, हा जो कॅन्डलचा एरिया आहे ह्या कॅन्डलच्या एरियाला आपण एक सपोर्ट म्हणू शकतो. तर चला आता आपण एकदा ट्रेंड पाहून घेऊया. ट्रेंड जर पाहिला तर हा जो एरिया होता आपल्याला एक साइडवेज एरिया होता. त्याच्यानंतर बँक निफ्टी मध्ये आपण लास्ट वीक मध्ये मागच्या महिन्याच्या अनालिसिस मध्ये बोललो होतो की हा जो एरिया आहे हा ऍज अ रेजिस्टन्स आता आपल्याला काम करल. आपल्याला एक ब्रेकआउट भेटलेला आहे, एक रिट्रेसमेंट पाहायला भेटू शकते आणि आता ते डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट व्हायच्या परिस्थितीमध्ये बँक निफ्टी सुद्धा आहे. जवळपास बँक निफ्टी सुद्धा
निगेटिव्ह ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. तर बँक निफ्टी मध्ये जोपर्यंत हा वीकली लो आहे हा ब्रीच होत नाही तोपर्यंत आपण बँक निफ्टी मध्ये एक थोडस साइडवेज मार्केट या पद्धतीने आपण याला पाहू शकतो. आणि जर ट्रेड जर प्लॅन करायचा झाला आपल्याला बँक निफ्टी मध्ये, तर बँक निफ्टी मध्ये आपल्याला इथं रेजिस्टन्स वरच्या साईडला कुठेही असा प्रॉपर रेजिस्टन्स दिसत नाही. हा एरिया जर पाहिला तर स्ट्रॉंग पुलबॅक नाही, मार्केटनी स्ट्रॉंगली खालच्या साईडला क्लोजिंग दिलेली नाही. त्याच्यामुळं मला वरच्या साईडला रेजिस्टन्स दिसत नाही, पण सपोर्ट हा ह्या लेवलला मला मार्केटमध्ये दिसतोय. जर ट्रेड प्लॅन करायची झाली तर बँक निफ्टी मध्ये हा जो 48,000चा लो जो आहे हा जर ब्रेकआउट करून इथं जर काही प्राइस ऍक्शन जर आपल्याला इथे भेटली तर ह्या प्राइस ऍक्शन वर एक छोट्या स्टॉप लॉस सहित आपल्याला एक डाऊन ट्रेंड साठी जवळपास 44,000चं टार्गेट म्हणजे मॅसिव्ह 4,000 पॉइंटचं टार्गेट हे बँक निफ्टी मध्ये मला दिसतंय. पण थोडस आपल्याला ट्रेड प्लॅन करायसाठी बँक निफ्टी मध्ये थांबणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत 48,000चा लो हा ब्रीच होत नाही आणि त्याच्या खाली मार्केट सस्टेंड होत नाही तोपर्यंत आपण बँक निफ्टी मध्ये ट्रेड प्लॅन करू शकत नाही. आणि ह्या लेवल पर्यंत मला याच्यामध्ये कोणताही सपोर्ट हा मार्केटमध्ये दिसत नाही. तर त्याच्यामुळं कदाचित आपल्याला पॅनिक सेलिंग जे आपण म्हणतो ते नेक्स्ट मंथ मध्ये सुद्धा कंटिन्यू होताना मार्केटमध्ये दिसू शकतं. कारण बँक निफ्टी जर पाहिली तर बँक निफ्टी अजून पूर्णपणे वीक झालेली नाहीये, पण निफ्टी ही पूर्णपणे वीक झालेली. तर त्याच्यामुळं निफ्टी मध्ये 21,000चं टार्गेट आणि बँक निफ्टी मध्ये आपल्याला जवळपास 44,000चं टार्गेट येताना आपल्याला दिसू शकतो. त्यामुळं नेक्स्ट मंथ मध्ये जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये ट्रेड प्लॅन करणार असाल तर निगेटिव्ह साईड ही योग्य दिशा राहील. कारण जे कोणी ट्रेंड फॉलो करून ट्रेड करतं त्याच्यासाठी हा ट्रेड निगेटिव्ह कन्वर्ट झालेला आहे. त्यांनी निगेटिव्ह साईडलाच ट्रेड प्लॅन करून त्या पद्धतीने आपली रिस्क टू रिवॉर्ड मॅनेज करावं. कारण निफ्टी मध्ये 4,000 पॉइंट बँक निफ्टी मध्ये 4,000 पॉइंट आणि निफ्टी मध्ये 1,500 पॉइंटचा टार्गेट हे मला नेक्स्ट मंथ साठी दिसतंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि इथून पुढं आता जे काही मी व्हिडिओ बनवणार आहे हे सगळे तुम्हाला याच्यामध्ये टॉपिक असतील इंडिकेटर्स, प्राइस ऍक्शन्स आणि जे काही मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहेत, सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड, सप्लाय, ऑप्शन चेन, परत अजून जे काही स्ट्रॅटेजीज असतील ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज वरती मी आठवड्याला 1 किंवा 2 व्हिडिओ हे प्लॅन करणार आहे. तर त्याच्यामुळं चॅनलवर ऍक्टिव्ह राहा आणि नवीन गोष्टी तुम्हाला हे चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला शिकवणार आहे. कारण जो काही स्ट्रगल मी मार्केटमध्ये येण्यासाठी केला आणि जे काही मार्केटमधून नॉलेज घेतलं शिकून, त्यासाठी वेळ दिला आणि छोट्या कॅपिटलवर काम करून मी त्याच्यामध्ये मला काय रिझल्ट भेटतोय हे पाहून नंतर मी शेअर मार्केटमध्ये आलेलो आहे. तर त्याच्यामुळं ज्यांना शेअर मार्केट व्यवस्थित शिकायची इच्छा असेल त्यांनी प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. कारण कोणत्या व्हिडिओमध्ये मी कोणती एखादी नवीन गोष्ट मला आठवल आणि मी त्या व्हिडिओमध्ये सांगल याची कल्पना मी अगोदर देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन तुम्ही दाबून ठेवा. धन्यवाद.